नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, कालच्या दिवशी कंबाईन गट ब ची जाहिरात आली। ही कंबाईनची परीक्षा 9 नोव्हेंबरला होणार आहे आणि या परीक्षेमध्ये जनरली आपण कंबाईन गट ब म्हणतो त्यावेळेस आपण 3 पद आपल्या डोक्यात असतात। एक म्हणजे PSI, दुसरं STI आणि तिसरं म्हणजे ASO। आपलं जे स्वप्न असतं की वर्दी आपल्या अंगावर असावी, परंतु कालची जाहिरात जर तुम्ही पाहिली तर त्यामध्ये तुम्हाला PSI ची कोणतीही जागांबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही। STI च्या जागांबद्दल बोललेले आहे, 279 जागा सांगितलेल्या आहेत। ASO च्या जागा त्यांनी 3 सांगितलेल्या आहेत, त्या म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या ऑफिसमधले त्यांनी 3 ASO च्या जागा सांगितलेल्या आहेत। मग आता STI च्या 3 जागा आलेल्या आहेत, STI च्या 279 जागा आलेल्या आहेत, ASO च्या 3 जागा ज्या लोकसेवा आयोगाच्या ऑफिसमधल्या आहेत आणि PSI च्या कोणत्याही जागेबद्दल काही चर्चा नाही। बऱ्याच लोकांच्या मनात हा संभ्रम आहे की सर PSI च्या जागा येणार आहेत का आणि त्या जागांचं काय होणार आहे। याच प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्या समोर उभा राहिलेलो आहे। मित्रांनो, ती जाहिरात काय ती सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ आपण। जाहिरात त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे की ही जी गट ब ची परीक्षा आहे, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची आहे आणि ज्यामध्ये त्यांनी सांगितलं पहिली पोस्ट ते म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या कार्यालयातल्या ह्या 3 जागा आहेत, बरोबर। त्याचबरोबर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे राज्य कर निरीक्षक, ज्याला आपण STI म्हणतो, याच्या एकूण जागा त्यांनी सांगितलेल्या आहेत 279 जागा आणि मग त्यांनी कॅटेगरीनुसार त्याची विभागणी केलेली होती। आता प्रश्न आहे की बघा, याच्यामध्ये त्यांनी ASO बद्दल बोलले, STI बद्दल बोलले, पण कुठेही त्यांनी PSI बद्दल बोललेलं नाही आणि ते म्हणतात की फॉर्म भरायचा कालावधी हा दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल आणि ती अंतिम तारीख आहे अर्ज करण्याची 21 ऑगस्ट, बरोबर। आणि ऑनलाईन पद्धतीने विहित केलेले परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख त्यांनी सांगितलेली आहे ऑगस्ट 2025, 21 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी सांगितलेली आहे, बरोबर। आता प्रश्न आहे की सर बाबा, आम्ही चर्चा करतोय PSI ची, तर PSI ची काय एकूण काय आहे, PSI च्या जागा येणार आहेत का? तर 100% PSI च्या जागा येणार, PSI च्या जागा येणार, 100% येणार। RTI नुसार आपण जी माहिती मागवलेली होती त्यानुसार जे PSI चं मागणीपत्र गेलेलं आहे ते 393 जागांचं गेलेलं आहे। आता आयोगाला अजून मागणीपत्र प्राप्त झालेलं नाही, परंतु जे मागणीपत्र आहे अपेक्षित आहे जे 393 जागांचं आहे आणि त्यामध्ये अजून जास्तीच्या जागा जर वाढून गेल्या तर त्या जागा 500 जागांची जाहिरात 100% येणार। अर्थात ती नव्यानं जाहिरात येणार नाही, याच जाहिरातीमध्ये ते अपडेट केलं जाईल। आता हे 2 पद्धतीने होईल। त्यांनी सांगितलंय 1 ऑगस्ट 2025 ते 21 ऑगस्ट 2025 हा अर्ज भरण्याचा कालावधी आहे, बरोबर। इथं काय सांगितलंय, अर्ज सादर करण्याचा कालावधी, अर्ज सादर करण्याचा कालावधी। या कालावधीमध्ये त्यांना मागणीपत्र प्राप्त झालं तर त्या जागा काय होतील, ऍड होतीलच, याच्यामध्ये काही शंका असण्याचं कारण नाही ह्या दरम्यानच्या काळात, बरोबर। आता ही झाली पहिली परिस्थिती। मग दुसऱ्या परिस्थितीत काय आहे, तर दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपण इतिहास पाहिलेला आहे ज्यामध्ये दिसतं की पूर्वपरीक्षा झाल्यानंतर सुद्धा जागा वाढतात आणि पूर्वपरीक्षेचा निकाल लागायच्या आधी सुद्धा ज्या अतिरिक्त जागा मागणीपत्र प्राप्त झालेली आहेत त्यानुसार सुद्धा आयोग काय करू शकतं, त्या जागा काय करू शकतं, वाढवू शकतं, बरोबर। म्हणजेच ज्यावेळेस मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षा होऊन गेलेली आहे, बरोबर, आणि मुख्य परीक्षेच्या आधी म्हणजे जो निकाल लागतो प्रीचा, या दरम्यान सुद्धा जागा ऍड होऊ शकतात। त्यामुळे 2 गोष्टी आहेत की म्हणजे फॉर्म भरण्याच्या दरम्यानच्या काळात जर त्याला मान्यता मिळाली तरी सुद्धा PSI च्या जागा ऍड होतील आणि जरी वाईटातली वाईट परिस्थिती आपण म्हणलं की काय की परीक्षा होऊन गेलेली आहे आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षा व्हायची तर त्या प्रीच्या निकालाच्या वेळेस सुद्धा PSI च्या जागा ऍड होऊ शकतात। कारण की गट ब मध्ये काय आहे,
म्हणजे PSI नावाची नवीन पद तर आपण त्यात टाकत नाही, ऑलरेडी सांगितलेलं आहे. STI आहे, ASO आहे, SR आहे आणि PSI आहे. ह्या प्रीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या जागा ॲड करू शकतात. आत्ता ते का, आता तुम्ही म्हणाल की सर जागा नंतर ॲड होऊ शकते, तर आत्ता प्रॉब्लेम काय? तर आत्ता प्रॉब्लेम हा होता की आयोगाला 9 नोव्हेंबरला परीक्षा घ्यायचीच होती आणि त्यांचा तो मानसच आहे. 9 नोव्हेंबरला ते गटबची पूर्वपरीक्षा घेणार आहेत. मागणीपत्र यायला वेळ लागला असता आणि मग मागणीपत्र येणार, बरोबर, म्हणजे मागणीपत्र त्याला जे दिलेलं आहे त्याला मान्यता मिळणार, त्याच्यानंतर आपण म्हणणार की मग ती जाहिरात येणार, मग ही प्रक्रियेला डिले होत जातो आणि पूर्वपरीक्षा पुढे जाण्याची शक्यता वाढते. म्हणून त्यांनी आपल्या नियोजित वेळेनुसार जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि मागणीपत्र त्यांना ज्या जागा येतील ते प्राप्त होतील, त्यानुसार त्या जागा काय होतील, ॲड होतील. तुम्ही निश्चिंत राहा, 100% PSIच्या जागा येणार, ज्या 400 ते 500 दरम्यान असतील, हे मी तुम्हाला आज खात्रीपूर्वक सांगू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता नका करू. तुम्ही आपल्या 100 दिवसाचं अभ्यासाचं नियोजन बनवा. जर तुम्ही 1 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबरपर्यंतचे दिवस जर काढले तर जवळपास 100 दिवस मिळतात आणि ह्या 100 दिवसांच्या कालावधीचा अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन करा. मागच्या 2 फेब्रुवारीला जी पूर्वपरीक्षा झाली त्यामध्ये काय चुका झाल्या त्या शोधून काढा, त्याच्यावर काम करा. 100 दिवसात आत्ता काय वाचायचं राहिलेले, कोणते विषय अवघड चाललेले आहेत त्याच्यावर काम करा, रिव्हिजन कशी करणार आहे ते पहा. या पद्धतीनं पुढे जा. PSIच्या नक्की जाहिरात जागा येणार आणि तुमचं स्वप्न आहे PSI व्हायचं, तर तशी तयारीला लागा. ही महत्त्वाची माहिती देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही अजून इन्फिनिटीचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा. आज थांबूयात. धन्यवाद.